पारशिवनीत कृषी विभागाच्या सचिवांचा पाहणी दौरा, शेतकरी उद्योगांना दिली चालना। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे सचिव डॉक्टर परिमल सिंह यांनी 20 जुलै रोजी पारशिवनी तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांची पाहणी करून शेतकरी उद्योगांना प्रोत्साहन दिलं। तालुका कृषी अधिकारी व आत्मा प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या या दौऱ्यात बोर्डा गणेशी येथील अंतरंग फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या राईस मिलची पाहणी करण्यात आली। यावेळी उत्पादकता, ब्रँडिंग तसेच मजूर व्यवस्थापनाबाबत संचालकांशी चर्चा करून आवश्यक सुधारणा सुचवण्यात आला। दौऱ्यातील विशेष आकर्षण ठरले ते गहू हिवरा येथील शेतकरी रवींद्र प्रभाकर राऊत यांच्या श्रीकृष्ण गहू फिल्टर दाल मिल अँड आटा चक्की उद्योगाला दिलेली भेट। अपघातात दोन्ही हात व पायाची बोटे गमावून न डगमगता पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत उद्योग उभारलेल्या राऊत यांच्या जिद्दीचं डॉक्टर सचिव परिमल सिंह यांनी कौतुक केलं। त्यांच्या संघर्षातून तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। रवींद्र राऊत यांनी उद्योग उभारण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी विवेकानंद शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी राकेश वसू यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली। तसेच स्वतःच्या परिस्थितीचा विचार करून वाढीव अनुदान देण्याची मागणी सचिवांसमोर मांडली। या दौऱ्यात विभागीय कृषी संचालक उमेश घाडगे, कृषी उपसंचालक दत्तात्रय एरे, नोडल अधिकारी प्रज्ञा घोडगाटे, तालुका कृषी अधिकारी राकेश वसू यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी स्थानिक सहाय्यक कृषी अधिकारी तथा प्रभारी उपकृषी अधिकारी विवेकानंद शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले। सिटी इंडिया न्यूजसाठी शहर प्रतिनिधी मनीषा दिलीप मेश्राम कन्हान। 9 ते 10 टन क्विंटल म्हणजे 9 ते 10 विजेचं कसं कनेक्शन? सर विजेचे कनेक्शन म्हटलं तर आमच्याकडे लाईन नव्हती सर, सिंगल बेसिंग लाईन होती। मी एबीसीबीला विनंती केली की मला असं पद्धतीने करायचं आहे, तर त्यांनी जसं साहेब आहे आमचे ते म्हणजे असं अपंग व्यक्तींना तुम्ही स्थाप नाही जातं म्हणाला नाही, तर त्या कारणातून त्यांनी मला प्रीवियस लाईन दिली आणि इथे लाईन म्हणजे हात बी दिलेले आहेत की थोडेफार काय असे त्यावेळेचे क्षणचित्र हे केलेले आहेत। हे जी घेण्याची कठीण एक म्हणजे तरुण पिढीला लाजवेल असं यांनी स्पिरिट तयार केलं। जास्त गहू होत असते का? नाही सर, भात पण होते, तांदूळ भात नंतर गहू, भात नंतर गहू सर। गायत्री थंडा बंधनच्या वेळेस करंट लागलं घेऊनची नाही होती, तो जो मोड होता माझ्या हातामध्ये तो एकदम ते टेन्शन घेतलं त्यांनी त्यामध्ये सर दोन्ही हात पाठीच्या पूर्ण माणूस जोडलेला आता। कोणत्या वर्षाची गोष्ट? सर हे 2025 होतं, सॉरी ते 22 मध्ये। आणि त्यामध्ये पायाची बोटं वगैरे म्हणजे वाचण्याची शक्यताच नव्हती सर। असं संध्याकाळी छोटे मुलं मला अजून काही चांगले मोठे केली होती, त्यामध्ये सर माझ्या आणि हे केव्हा झालं? सर मी ह्याच मशीन ओपन केलं आहे 4 महिने। हे व्यापार का निवडले? सर
सर आपण म्हणजे त्यावेळेस सर माझीवाली परिस्थिती सरांना भविष्य नाही होती सर. सर माझ्याकडे यायचे अगोदर कृषीचे काही लागले, काही मदत लागली मला ते जे 2000 रुपये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सरांनी डॉक्युमेंट्स वगैरे करूनच घेऊन गेले. सरांना मग त्यावेळेस मी एकदा गेलो होतो तिथे, त्यावेळेस मी सरांना तर त्या टायमाला सर मग सरांनी सांगितलं की तुम्ही असं राहण्यापेक्षा काही करण्याची इच्छा आहे का, तर हो सर मी स्वतःच्या पायावर उभं होणं चाहते. तेव्हा कुठं सरांनी मग मला हा प्रकल्पाबद्दल योजना सांगितली आणि मला भरपूर हे 4 वर्ष हो पहिला वर्ष? हे पहिलंच वर्ष सर माझ्यावर. मी 10 टन सर ह्यावेळेस ग्रुप्स आहे. गव्हर्नमेंट जॉबचा दहा कोण देतात तो जवळचे लोक? हो सर गावातले गावातले. गावातले बाहेर गावचे माझ्याकडे सर भरपूरसे लांब आणि तुम्ही काय करता?